ही दुर्घटना झाल्यानंतर कदाचित आपल्याला असे वाटेल की आपण याच्यावर काही सोल्युशन काढतोय, परंतु 2 वर्षापासून आपण ह्या सगळ्या गोष्टीवर सोल्युशन काढण्याचा प्रयत्न करतोय. आपण त्याच्या अंतिम निर्णयापर्यंत आलेलो आहोत, परंतु आचारसंहिता असल्यामुळे त्याची अंमलबजावणी आपण करू शकलो नाही. अशा पद्धतीच्या ज्या कंपन्या आहेत, ज्या डोंबिवली परिसरामध्ये तुम्ही आता जसं म्हटलं की हार्ट ऑफ द सिटी MIDC असल्यामुळे तिथं आहेत आणि अशा प्रसंगांमुळे काही जीवितहानी होण्याची शक्यता असते, लोकांना देखील त्रास होण्याचा संभव असतो. म्हणून या कंपन्या बाजूला लांब असलेल्या तिथनं MIDC मध्ये शिफ्ट करता येईल का, यासाठी आम्ही धोरणात्मक निर्णय घेतलेला होता. ABC कॅटेगरी करून कशा पद्धतीनं अशा ज्या कंपन्या आहेत ज्या भविष्यामध्ये लोकांच्या जीविताला धोका निर्माण करू शकतात, त्याच्यावर आम्ही 1.5 ते 2 वर्ष अभ्यास करतोय. त्याच्यामध्ये आम्ही सोल्युशन पर्यंत आलेलो आहोत आणि 4 तारखेला आचारसंहिता संपल्यानंतर आम्ही धोरणात्मक त्या बाबतीमध्ये निर्णय घेणार आहोत आणि तो कायमस्वरूपी निर्णय असेल आणि कायमस्वरूपी लोकांवर जी टांगती तलवार आहे ती दूर होईल आणि या सगळ्या कंपन्या ज्या आहेत त्या कशा शिफ्ट करायच्या बाहेर, या संदर्भातली आमची स्ट्रॅटेजी ही आता तयार आहे आणि त्याच्यावर आम्ही कार्यवाही करणार आहोत. पण हे सातत्यानं म्हणजे दुर्घटना घडली त्यानंतर लोक पत्रकार तुम्हाला प्रश्न विचारतात, त्यावरती आपण साधारणतः हेच उत्तर देतो की हलवण्यासंदर्भात आम्ही आता लवकरात लवकर उपाययोजना करू. पण एकदा हे सगळं शांत झालं की तो विषय पुन्हा निघत नाही, पुन्हा आपण एका मोठ्या दुर्घटनेची वाट बघत असतो. थोडं आपल्याला ब्रेक करतो. मी आपल्याला सांगत असताना सुरुवातीला असं सांगितलं की तुम्हाला हे कदाचित असं वाटू शकतं की हा स्फोट झाल्यामुळे आम्ही सांगतोय, पण याच्यावर वर्किंग 1.5 वर्ष चालू आहे. मी स्वतः डोंबिवली MIDCला खासदारांसमवेत 2 ते 3 वेळा व्हिजिट केलेली आहे. या संदर्भात अधिकाऱ्यांशी तिथल्या इंडस्ट्रियलिस्टची चर्चा झालेली आहे. इंडस्ट्रियलिस्टचा जो विरोध होता तो देखील मावळण्यामध्ये आमचे 6 ते 7 महिने गेले. त्याच्यामुळं आज दुर्दैवानं स्फोट झालाय ही वस्तुस्थिती कोणी नाकारू शकत नाही. ही दुर्दैवीच घटना आहे, परंतु आज स्फोट झालाय म्हणून आम्ही कार्यवाही सुरू केलेली नाही. ऑलरेडी 1 ते 1.5 वर्ष आम्ही याच्यावर वर्किंग करतोय आणि या 2-2.5 महिन्यामध्ये आचारसंहितेमध्ये आम्ही काही करू शकलो नाही, पण 4 तारखेनंतर आम्ही धोरणात्मक निर्णय घेतोय आणि त्याचा बेस हा मागचा 1.5 वर्षाचा आहे. निश्चित पुढच्या काही काळामध्ये 4 तारखेनंतर जसं तुम्ही सांगितलं त्यानंतर यामध्ये काहीतरी सकारात्मक बदल होईल अशी आशा डोंबिवलीचे नागरिक करतील. धन्यवाद उदय सामंतजी, आपण या संपूर्ण प्रकरणामध्ये आपले अपडेट दिलेत, माहिती दिली त्याबद्दल. माजी महापौर आहेत वैशाली दरेकर, त्या सुद्धा आपल्यासोबत फोनवरती जोडल्या गेलेल्या आहेत. वैशालीताई, सध्याची काय परिस्थिती आहे डोंबिवलीमधली, तुमच्याकडे काय अपडेट आहेत? नाही, मला असं कळलं की एक भीषण स्फोट झाला.